पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप सक्रिय। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी पार पडली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक। महायुतीमध्ये वाद होऊ नये याबाबत नेतृत्वाकडून निर्देश। विरोधी पक्षनेतेपदावरून मवियात फूट पडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर। युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको। शिवसेना आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेले वाद संपवण्याचे आदेश। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। जरांगे पाटील देशमुख कुटुंबाची भेट घेणार, तर आज संध्याकाळी 7 वाजता कॅन्डल मार्च निघणार। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे फोटो पुढारी न्यूजच्या हाती। नाकातून रक्त, छातीवर व्रण, रक्तानं माखलेल्या कपड्यांचे फोटो समोर। अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुखांना संपवलं। मविया नेते आज विधानसभा अध्यक्षांसह विधान परिषदेच्या सभापतींची भेट घेणार। विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार। राहुल नार्वेकर आणि राम शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष। नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोड, पार्थ पवार जमीन प्रकरणी विरोधक सरकारला घेरणार। लोकसभेत आज SIR वर चर्चा सुरू होणार। विरोधी पक्षनेते राहुल गांधी SIR वर चर्चा करणार, तर नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू इंडिगो प्रकरणी निवेदन देणार। तपोवनच्या मुद्द्यावर राज ठाकरे बैठक घेण्याची शक्यता। सयाजी शिंदे यांच्या भेटीनंतर पुढची रणनीती ठरवणार। इंडिगोला मोठा दणका। इंडिगोच्या बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स। आज होणार चौकशी। रुपयाच्या घसरणीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची शक्यता। LED फ्रीज, LED TV, फ्रीज आणि ACच्या किमतीमध्ये 7 ते 8% वाढ होण्याचा अंदाज। निवडणुकीमुळे MPSCच्या परीक्षा लांबणीवर। गट व पूर्व परीक्षा 4 जानेवारीला, तर गट क ची पूर्व परीक्षा 11 जानेवारीला होणार। 21 डिसेंबरला मतमोजणी असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन। वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार। राज्यात कडाक्याची थंडी। धुळ्यात सर्वाधिक कमी 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भ, मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्र देखील गारठला।